पुढच्या काही दिवसामध्ये आपला जो सिमचा ताला आहे तो उघडणार आहे आणि लवकरच जीन बाहेर येऊन आपल्या हातात जे हे अपॉइंटमेंट लेटर देणार आहे फायनल सिलेक्शनचं की ही शाळा ही जिल्हा परिषदची शाळा किंवा या गोष्टी ज्या आहेत किंवा ही संस्था तुम्हाला भेटली आहे आणि तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर अगोदरच मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो, कारण बरेच जणांचं यावर्षी कन्फर्म फायनल सिलेक्शन होणार, यात कुठली शंका नाही. बरेच जण म्हणल्यापेक्षा असं म्हणूया 32,000 लोकांचं ऑलमोस्ट फायनल सिलेक्शन जे हे या भरतीतून होणार आहे. आता या भरतीच्या माध्यमातून लवकरच जी पहिली यादी लागेल, गुणवत्ता यादी लागेल, नॉन इंटरव्ह्यू वाली, तर त्या यादीमध्ये असेल किंवा इंटरव्ह्यू यादी असेल, याच्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागणार आहे. तर बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की जी पण माहिती मी देतो ती इत्यंभूत पद्धतीने आणि ऑथेंटिक देतो. माझ्या मनाला जे वाटलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करत नाही आणि विथ प्रूफ देतो. बघा, आता मी टायटल देताना पवित्र पोर्टलनुसार कोणती कागदपत्रे लागणार मी रॅन्डमली नाही सांगत आहे. 2022-23 मध्ये जी पवित्र पोर्टलची टेटच्या माध्यमातून पवित्र पोर्टलची 3.0 म्हणजे दुसरी भरती झाली होती. दुसरी भरती, आता ही तिसरी परीक्षा आहे. तर या दुसऱ्या भरतीच्या माध्यमातून जी कागदपत्रांची यादी जी आहे ती नेमकी कोणती कोणती मागवली होती, तर ती यादी जी आहे मी तुमच्या समोर ठेवतोय. फक्त मी तिला एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सेग्रिगेट करून घेतलं की 1 ते 5 साठी, 6 ते 8 साठी आणि 9-10 साठी अशी पूर्ण यादी जी आहे ही मी तुमच्या समोर घेऊन आलोय. तर बघा, त्या यादीला एकदा आपण गो थ्रू करूया, त्या यादीच्या माध्यमातून पुढे जाऊया. बघा, कोणकोणती कागदपत्र मला लागणार आहे जर मी 1ली ते 5वी म्हणजे प्राथमिक शिक्षकासाठी अप्लाय करतोय किंवा जर माझी निवड प्राथमिक शिक्षक 1ली ते 5वी वर्गासाठी जर झाली असेल तर मला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहे. बघा, आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ब्ल्यू मध्ये दिसतील. त्यानंतर जे कोणतेही एक आहे ते गोल्डन कलर मध्ये आणि कंपल्सरी नसलेली कागदपत्रे ही व्हाईट बॉक्स मध्ये दिसतील. जसं बघा, 1ली ते 5वी साठी नेमकी आवश्यक कागदपत्रे कोणती, कंपल्सरी कागदपत्र बघा कोणती कुठली. पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशनची कॉपी, 10वीचं गुणपत्रक, 12वीचं गुणपत्रक म्हणजे प्रमाणपत्र, 10वी आणि 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे मार्क मेमो आणि बोर्ड सर्टिफिकेट या पद्धतीने. त्यानंतर 12वीचं मार्क मेमो आणि 12वीची गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट या पद्धतीने. आता हे झालं तुमचं शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हतेनंतर तुमची व्यावसायिक अर्हता जर पाहिलं तर बघा, नाही एकच मिनिट, शैक्षणिक अर्हता. आता हे जे झालं हे मी तुम्हाला कंपल्सरी सांगितले, पण जर समजा एखादा उमेदवार आहे ज्याचं डीएड झालंय आणि ग्रॅज्युएशन पण झालंय तर तुम्ही पदवी प्रमाणपत्र लावू शकता. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही ते पदव्युत्तर प्रमाणपत्र पण लावू शकता, पण एक कंपल्सरी नाहीये. वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक मध्ये येतात, या ऑप्शनल आहे, असेल तर लावायची गरज नाही. ही झाली तुमची शैक्षणिक पात्रता. आता व्यावसायिक अर्हतेमध्ये काय काय येतं बघा. व्यावसायिक अर्हतेमध्ये एक तर तुमचं या 3 पैकी 1 लागेल. बघा, 3 पैकी 1 लागेल, यापैकी एक म्हणजे डीएड, डीटीएड किंवा टीसीएच यापैकी शिक्षणशास्त्र म्हणजे डीएडचं गुणपत्रक किंवा तुमची मार्क्स मेमो ज्याला आपण म्हणूया. शिक्षणशास्त्र पदविका प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण डिप्लोमा सर्टिफिकेट म्हणतो. गुणपत्रक म्हणजे ज्याच्यात तुमचे 2ही वर्षांचे मार्क्स मेमो आणि पदविका प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट ज्याला आपण ग्रॅज्युएशन नंतर डिग्री सर्टिफिकेट म्हणतो. त्यानंतर जर तुमचं झालं असेल, कंपल्सरी नाही, हे कंपल्सरी नाही, जर तुमचं झालं असेल तर बीएड, बीएल ईड आणि बीएससी बीएड म्हणजे बीएससी एज्युकेशन. आता हे कंपल्सरी नाही, हे तुमचं हे बघा इथे यापैकी आहे, पण हे कंपल्सरी नाहीये कारण 1 ते 5चा विचार आपण करतोय. ठीक आहे. त्यानंतर हे तुमचे कंपल्सरी नाहीत. आता पात्रता परीक्षा जी आपण टीईटी पेपर 1 उत्तीर्ण लागतो पहिल्या परीक्षेसाठी, म्हणजे जर तुम्ही 1ली ते 5वी शिक्षक बनायचं असेल तर आपल्याला टीईटी पेपर 1चं प्रमाणपत्र लागतं. तर टीईटी 1चं पेपर प्रमाणपत्र म्हणजे टीईटी परीक्षा 1 पास केलंय यासाठी आवश्यक. मग आयदर टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 तुम्ही उत्तीर्ण असावात आणि सर्वात महत्वाचं अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं गुणपत्रक, जसं की तुम्हाला किती मार्क्स पडलेत, मग तुम्हाला जे मार्क्स पडलेत त्याचं जे मार्क मेमो आहे टीएआयटी परीक्षेचं
तर अशा पद्धतीचे हे प्रमाणपत्र आहेत किंवा कागदपत्र आहेत. आता इतर आवश्यक कागदपत्र, आता हे जे आहे हे लागू असल्यास कंपल्सरी नाही. आणि हे जे प्रमाणपत्र आहेत, हे जे मी याच्याबद्दल बोलतोय, हे 1ली ते 5वी, 6 ते 8 आणि 9-10 सगळ्यांसाठी सारखेच आहेत, वेगवेगळे नाहीयेत. जसं तुम्ही एखाद्या राखीव प्रवर्गातून फॉर्म भरला असेल, ओबीसी, SC, ST, NTD, NTA, NTB, तर त्या राखीव प्रमाणपत्र म्हणजे त्या राखीव प्रवर्गाचं प्रमाणपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र आपण त्याला म्हणतो, जातीचे प्रमाणपत्र. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण व्हॅलिडिटी म्हणतो. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, SC ST साठी नॉन क्रिमिलियर, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला. बघा, आता जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीत येत असाल तर लागू असल्यास, पण लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र प्रत्येकाला द्यावं लागेल, TC प्रत्येकाला द्यावी लागेल, जन्म प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्राला शाळा सोडल्याचा दाखला पण चालतो, हे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो की तुमचं आदिवासी प्रमाणपत्र, आदिवासी डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, ते एक आवश्यक आहे. आणि तुमचं ID प्रूफ, मग त्यात पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन काही पण एक चालेल. अपंग असल्यास अपंगत्वाचं प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास, खेळाडू असल्यास प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त दाखला, अनाथ प्रमाणपत्र हे लागू असल्यास, हे कंपल्सरी नाही. आत्महत्याग्रस्तमधून फॉर्म भरला असेल तर तो वाला एक पोर्शन. हा, विवाहानंतर नावात बदल झाला असेल, विशेषतः हे कुणाला लागतं, महिलांना लागतं. बरेचदा काय होतं की वडिलांचं नावावरून वेगळं आहे, हस्बंडच्या नावावरून वेगळं आहे, ते नावात बदल असल्याचं प्रमाणपत्र. आणि हमीपत्र, सादर केलेले दस्तऐवज वैध असल्याबाबत हमी प्रमाणपत्र. हे हमी प्रमाणपत्र जे आहे याचा एक वेगळा फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला लवकरच अवेलेबल होऊन जाईल. तर अशा पद्धतीने 1ली ते 5वी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, 10वी, 12वी, त्यानंतर D.Ed हे तुम्हाला कंपल्सरी लागेल, प्रमाणपत्र कंपल्सरी लागेल. त्यानंतर तुमचं TET किंवा CTET पेपर 1 तो एक कंपल्सरी लागेल. TAITचं मार्क्स मेमो किंवा तुमचं जे स्कोर कार्ड आहे ते कंपल्सरी लागेल. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, शाळेचा दाखला, त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि सोबत हमीपत्र हे कंपल्सरी लागतं. एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंपल्सरी आहेत. बाकी काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑप्शनल आहे. सोबत तुमचं ID प्रूफ आणि ड्रायव्हिंग लायसन, ID प्रूफ आणि सोबत तुमचं महाराष्ट्राचं आदिवासी प्रमाणपत्र, ह्या गोष्टी कंपल्सरी लागतात, यापेक्षा वेगळं काहीच नाही. पण जर तुम्ही 6वी ते 8वी शिक्षक व्हायला जात आहेत किंवा 6वी ते 8वी साठी आता ही जी PDF आहे ही तुम्हाला अवेलेबल आहे. या PDF ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ही PDF आपल्या या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही सर्च करू शकता TET ई-सारथी TET TAIT. मी हे जे बनवलंय ई-सारथी TET TAIT, ही जी मी PDF बनवली ही PDF मध्ये तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देतो. तुम्ही घ्या, प्रिंट काढा आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही टिक मार्क करू शकता. बघा, टिक मार्क करायला पण स्कोप ठेवलाय, म्हणजे काय होईल, तुमचे कन्फ्युजन नाही होणार की कोणतं राहून गेलं, कोणतं राहिलं, कोणतं घेतलंय. बघा, इथं टिक मार्क करायला तुम्ही याची प्रिंट काढा, इथं टिक करा की नेमके कोणते कागदपत्र माझ्याजवळ आहेत आणि कोणत्यांची गरज आहे. इथं पण बघा, जर तुम्हाला 6वी ते 8वी साठी शिक्षक व्हायचे तर आपलं सेल्फ सर्टिफिकेशन 10वी, मार्क्स मेमो डिग्री सर्टिफिकेट, मार्क्स मेमो प्रमाणपत्र 12वीचं हे लागणारच आहे. सोबत आता इथं तुम्हाला कंपल्सरी डिग्री पास पाहिजे, मग त्या संबंधित विषयात 40% गुणांसह डिग्री, पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. जर तुमचं झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तर हे कंपल्सरी नाही, हे लागू असल्यास, पण पोस्ट ग्रॅज्युएशन कंपल्सरी नाहीये, ग्रॅज्युएशन मात्र कंपल्सरी आहे. व्यावसायिक अर्हता, आता इथं तुमचं D.Ed झालं असावं, D.Ed हे कंपल्सरी आहे. आणि सोबत तुम्हाला काय पेपर 2 TET पेपर 2, आता यापैकी एक असलं पाहिजे, म्हणजे तुमचं D.Ed, DTED, TCH यापैकी एक किंवा D.Ed, DTED, TCH यापैकी एक. आता हे ऍक्च्युली हे गुणपत्रक आहे, गुणपत्रक म्हणजे आपलं मार्क मेमो, आणि हे प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट. सेम B.Edचं डिग्री सर्टिफिकेट आणि गुणपत्रक या पद्धतीने M.Ed वगैरे झाला असेल तर ते कंपल्सरी पण लागू असल्यास. सोबत पात्रता परीक्षा, जसं तुम्हाला TET पेपर 2 पास करावा लागतो,
आता TET 2 पेपर पास असला पाहिजे, हे तुम्हाला कंपल्सरी आहे. तर त्यामुळे TET पेपर 2 आणि CTET पेपर 2 दोन्हीपैकी एक, पण ऍक्च्युअली आपल्याकडे सध्या TET पेपर 2च कंपल्सरी आहे. आणि टेट जे आहे, TAIT चं जे तुमचं मार्कशीट आहे किंवा जे मार्क मेमो स्कोर कार्ड आहे ते, किंवा निवड यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, ती निवड यादीची प्रिंट या पद्धतीने. म्हणजे इथं तुम्हाला काय काय पाहिजे, 10वीचं मार्क मेमो बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्क मेमो बोर्ड सर्टिफिकेट, डिग्रीचं मार्क मेमो बोर्ड सर्टिफिकेट, TET पेपर 2, TET पेपर 2चं उत्तीर्ण, त्यानंतर सोबत कंपल्सरी अजून तुम्हाला काय लागेल, TAITचं स्कोर कार्ड, हे तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पात्र. सोबत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इतर कागदपत्र कोणते कोणते लागतील, जातीतून अप्लाय केला असेल, रिझर्वेशन मधून अप्लाय केला असेल तर ते सर्टिफिकेट, बाकी हे नॉन क्रिमिनल वगैरे, बाकी कंपल्सरी अजून लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा आदिवासी किंवा आपलं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि ID प्रूफ, आणि सोबत तुमचं कंपल्सरी अजून हमी प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे, बाकी ऑप्शनल आहे. परत मी सांगतो की ही जी PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर सारथी TET TIT या टेलिग्रामवर ही PDF जी आहे ही तुम्हाला अवेलेबल आहे. आता जर तुमचं 9वी ते 10वी शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल किंवा 9वी 10वी शिक्षक तुम्ही निवड झाली तर त्यासाठी नेमके कोणते कोणते कागदपत्र लागतात, तर बघा परत तेच आपलं जे कंपल्सरी कोणतं सेल्फ सर्टिफिकेशनची कॉपी, 10वी 12वी मार्क्स मेमो प्लस बोर्ड सर्टिफिकेट हे तर कंपल्सरीच आहे. प्लस सोबत डिग्री सर्टिफिकेट, डिग्रीचे मार्क मेमो प्लस सोबत डिग्री सर्टिफिकेट झाला असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, नसेल झालं तर कंपल्सरी नाही, पण पोस्ट ग्रॅज्युएशन 11वी 12वीला कंपल्सरी असतं. ठीक आहे. व्यावसायिक अर्हतेमध्ये तुम्हाला आता इथं TET किंवा CTETचं पेपर 1 2 पास व्हायची गरज नाही. इथं फक्त आणि फक्त तुम्हाला बीएड झालंय, BSc BEd BA झालंय हे, आणि सोबत तुमचं BEdचं गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र हे दोन्ही कंपल्सरी, म्हणजे डिग्री सर्टिफिकेट आणि मार्क्स मेमो दोन्ही कंपल्सरी. ठीक आहे. बाकी मग पात्रता परीक्षेमध्ये जर बघितलं तर आपलं TAITचं गुणपत्रक, इथं काही TET किंवा CTETची गरज नाही. बाकी राहिला प्रश्न, परत कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर काही गोष्टी लागू असल्याचे आणि आवश्यक आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्यास दाखला, जन्म प्रमाणपत्र, डोमिसाईल, आधार कार्ड आणि सगळ्यात शेवटी जे ते हमीपत्र. तर अशा पद्धतीचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सर्वांसाठी कंपल्सरी आहेत. काही डॉक्युमेंट्स लागू असल्यास कंपल्सरी नाही. आता ही जी PDF आहे, ह्या PDFचा तुम्हाला फायदा काय होईल बघा, या PDFचा फायदा काय होईल, तुम्ही इथं आहे की नाही लगेच टिक करू शकता, आहे की नाही लगेच टिक करू शकता. म्हणजे याची एक प्रिंट घ्या, आहे की नाही टिक करून आताच प्रिंट काढून ठेवा, म्हणजे उद्यासाठी रिस्क राहणार नाही. आणि आता हे डॉक्युमेंट जे ते प्रिपेअर करून ठेवा. बाकी मी परत सांगतो, तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच यादी लागेल आणि लवकरच गोड बातमी जी आहे ती आपल्या हातात येईल. बाकी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल आहे दोघांनाही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे यापुढचे जे अपडेट्स आहेत तुम्हाला घरबसल्या मिळत राहतील. सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे अपडेट आलं की लगेच तुम्हाला मोबाईलवर टिकटिक वाजेल. आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत ही माहिती शेअर करा, कारण काहीतरी नवीन जे लवकरच आपण घेऊन येतोय आणि ते पण एकदम मोफत स्वरूपात असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी याला आपल्या टेलिग्रामला आणि यूट्यूबला जे ते सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद.